खासदार सुप्रिया सुळे बोलतायत, थेट जाऊया। याच्यात कुठलंही राजकारण आणूया नको, पण राजकारण बाजूला ठेवून यामध्ये ही जी क्रूर घटना आहे, जी छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला, सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणारी आहे, अशी या घटनेला न्याय त्या दोन्ही कुटुंबाला, मग परभणी असेल आणि बीड असेल, यांना मिळालाच पाहिजे। आज सकाळीच तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी बजरंग अप्पा सोनवणेंची आजची सकाळची प्रेस ही पाहिली। त्यांनी अनेक सूचना त्याच्यातून केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं एवढं मोठं ज्यांना मॅन्डेट मिळालेलं आहे अशा महाराष्ट्राच्या सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे आणि नुसता घेऊन उपयोग नाही, त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। बीडमध्ये अंजली दमानींचं असं मुलीचे भाषण व्हायरल होते, माझ्या वडिलांसोबत जसं झालं तसंच त्या आरोपीसोबत व्हावं, इतकी हातबलता त्यांच्या कुटुंबियाची झाली आहे। सरकारी मंत्री जात आहेत, सगळं आश्वासनं देतात, कारवाई झिरो दिसते आहे आणि ते कुटुंबीय सुद्धा मागणी करते कारवाई करा, का कारवाई होत नाही? याचं उत्तर तुम्हाला सत्तेतल्या लोकांना विचारायला पाहिजे ना। मी विरोधी पक्षातली खासदार आहे, त्याच्यामुळे बजरंग अप्पा बोलले ना तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर, एक मंत्र्यांचं नाव सातत्याने या सगळ्या गोष्टीमध्ये येते, ते पाठीमागे घालतात। मला असं वाटतं हा प्रश्न मला विचारायचा आहे, जी तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना तो विचारला पाहिजे, कारण हा विषय अतिशय गंभीर आहे। मी पुन्हा सांगते की ह्याच्यात कोणीही राजकारण आणू नये, विषय अतिशय गंभीर आहे, राजकारण तर होत राहील, पण अशा बाबतींमध्ये महाराष्ट्राने सुसंस्कृत पद्धतीने आपण सगळ्यांनीच मिळून त्या कुटुंबावर होणारा अन्याय हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्या दोन्ही कुटुंबांना, बीड असेल परभणी असेल, या दोन्ही कुटुंबांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठीच आज बजरंग अप्पांनी जी सकाळी प्रेस घेतली ही त्याच्यासाठीच होती। अंजली दमानींचं असं म्हणणं आहे की बीडमध्ये बिना परवाना बंदुका जास्त आहेत। हो, अंजली दमानी यांची जी प्रेस होती मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल पाहिली ती, आणि अर्थातच अशी जर हा डेटा त्यांचा जर सांगत असेल, त्याच्यात एक व्हिडिओही होता, एक कोणीतरी होते, मला माहिती नाही ते कोण आहेत, पण ते बंदूक घेऊन गोळी उडवत होतं असं तुमच्या चॅनलवरच काल दाखवण्यात आलं। आणि जर अंजलीताईंनी हा डेटा जर काढला असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारला या सगळ्याची उत्तरं द्यावी लागतील। अजून एक म्हटलंय की छगन यांना भाजपला त्यांच्या पक्षामध्ये घ्यायचं आहे चेहरा म्हणून, छगन भुजबळ सुद्धा अजित पवारांवर नाराज आहे, स्वतः त्यांनी हे सगळं बोलून दाखवलेलं आहे, अजूनही ते वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत। छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झालेला आहे असं वाटतं तुम्हाला त्यांच्या पक्षामध्ये? एकतर भुजबळ साहेब हे राज्याचे एक वरिष्ठ नेते आहेत, ते कुठल्याही पक्षात असले तरी गेल्या 40-45 वर्षाचं त्यांचं योगदान हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही आणि स्वतः आदरणीय पवारसाहेबांच्या अनेक संघर्षांमध्ये माननीय भुजबळ साहेब हे पवारसाहेबांबरोबर उभे राहिलेले आहेत, हे मी आयुष्यभर विसरणार नाही। आणि त्यांच्यावर जेव्हा मोठा अन्याय झाला, मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा त्यांना अटक झाली, मग हॉस्पिटलमध्ये चे दिवस असतील, कोर्टातले दिवस असतील, त्या काळात त्यांच्या कुटुंबाचे आणि मी त्यांच्या वेदना, त्यांनी केलेला संघर्ष हा फार जवळून पाहिलेला। अनेक वेळा मीही त्यांच्या कुटुंबावर कोर्टात गेले, हॉस्पिटलमध्ये असेल किंवा आर्थर रोड जेललाही मी भुजबळ साहेबांना भेटायला गेले होते, त्याच्यामुळे फार संघर्षातून ते कुटुंब आजपर्यंत आलेले आहे आणि नुसतं त्यांच्या लेकी सुना नाही, त्यांची नातवंडही फार